ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे। शपथपत्रात आईच्या नावाचा उल्लेख नसल्याने अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आलेली आहे। शहाजी थोरात यांनी संजय दिना पाटील यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान दिले। याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात अमेय राणे आपल्या सोबत आहे। अमेय, काय नेमकी याचिका आहे? ईशान्य मुंबईतून एक अपक्ष म्हणून उमेदवारी ज्यांनी लढवली होती, पेशाने जे टॅक्सी चालक आहेत, शहाजी जाधव असं यांचं नाव, शहाजी थोरात असं यांचं नाव आहे। या शहाजी थोरात यांनी हायकोर्टात याचिका दाखल करून संजय दिना पाटील यांच्या खासदारकीला आव्हान दिलंय। त्यांचा असा दावा आहे की आपला जो निवडणूक फॉर्म होता त्याच्यात संजय दिना पाटील यांनी आपल्या आईच्या नावाचा उल्लेख केलेला नव्हता। कायद्यानुसार आणि नियमानुसार वडिलांच्या नावासह उमेदवाराच्या आईचं संपूर्ण नाव लिहिणं आवश्यक आहे, परंतु संजय दिना पाटील यांनी ते लिहिलेलं नाहीये, त्यामुळे त्यांचा अर्ज बाद होतो आणि त्यांची उमेदवारी तसंच त्यांनी जो लोकसभेत विजय मिळवला आहे तो सुद्धा अवैध आहे असा दावा या याचिकेतनं करण्यात आलाय। हायकोर्टाने याची दखल घेत तुर्तास मिहीर कोटेचा आणि संजय दिना पाटील यांच्यासोबत जे अन्य उमेदवार होते त्या सर्वांना समन्स जारी करत नोटीस बजावली आहे आणि पुढच्या सुनावणीला कोटेचा आणि स्वतः संजय दिना पाटील यांच्यासह सर्व उमेदवारांना आपली बाजू कोर्टापुढे मांडण्याचे निर्देश जारी करण्यात आले। दीपक, स्वाभाविकच आता पुढच्या सुनावणीत काय होतं पाहणं महत्त्वाचं असेल। आम्ही तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।